श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मी इथेच आहे. जेव्हा फक्त मनापासून श्रद्धेने आणि नियमाने स्वामींचे नामस्मरण करतो, तेव्हा स्वामी प्रत्यक्ष दिसले नाहीत तरी त्यांच्या कृपेचे चमत्कार जीवनात अनुभवायला मिळतात. 108 पारायण हे काही जादू नाही, तर ही भक्तीची अखंड साधना आहे. या साधनेतून जे बदल घडतात तेच खरे चमत्कार आहेत. 108 हा अंक फार पवित्र मानला जातो, कारण जपमाळेतील 108 मणी, 108 नावे आणि 108 वेळा केलेले पारायण हे सर्व मन, देह आणि आपली आत्मा शुद्ध करण्यासाठी आहे. स्वामीचे 108 पारायण जेव्हा कोणी नियमाने, शुद्ध भावनेने करतो, तेव्हा हळूहळू जीवनात काही बदल अनुभव येऊ लागतात. सर्वात आधी मन शांत व्हायला लागतात. आधी छोटी छोटी गोष्ट डोक्यात घोळत असते. राग, चिडचिड, भीती वाटत असे. पण पारायण चालू असताना हळूहळू आपलं मन एकाग्र होत जातात. झोप नीट लागते. मनावरचं ओझं हलकं व्हायला लागतात. हा पहिला चमत्कार असतो. आणि दुसरा मोठा अनुभव म्हणजे अडचणी आपोआप सुटत जाणं. काही समस्या इतक्या गुंतागुंतीच्या वाटतात की मार्गच दिसत नाही. पण 108 पारायण पूर्ण होत येताना अचानक योग्य व्यक्ती भेटते, योग्य शब्द कानावर पडतो किंवा एखादा निर्णय सुचतो. आपण म्हणतो, हे कसं घडलं? तेव्हा आतून उत्तर येतं, हे स्वामीनंच केलं. तिसरा चमत्कार म्हणजे संकटात मिळणारी अदृश्य मदत. अपघात टळतो, मोठं संकट, नुकसान होत नाही. शेवटच्या क्षणी मार्ग निघतो. अनेक भक्त सांगतात की त्यावेळी कुणीतरी वाचवलं. ते कुणी नसतात, ते आपले स्वामी असतात. चौथा अनुभव म्हणजे श्रद्धा अजून घट्ट होणं. आधी पूजा म्हणजे सवय होती, पण पारायणानंतर स्वामी आपलेच आहेत असं वाटायला लागतात. घरात, मंदिरात, झाडाखाली, रस्त्यावर सगळीकडे स्वामींची उपस्थिती जाणवते. डोळ्यात पाणी येतं, छाती भरून येते. हाही एक मोठा चमत्कार आहे. पाचवा चमत्कार म्हणजे जीवनात शिस्त येणं. उठण्याची वेळ, बोलण्याची पद्धत, वागणूक बदलते. वाईट सवयी सुटायला लागतात आणि चांगल्या सवयी लागतात, कारण स्वामीच्या नावाने मन स्वच्छ होत जातात. काही लोकांना आर्थिक अडचणी कमी झाल्याचा अनुभव येतो. काहींना आजारपण आराम मिळतो. काहींना घरात शांतता मिळते. पण स्वामींची खरी कृपा ही बाहेरच्या गोष्टीपेक्षा आतल्या बदलात असते. मन मजबूत झालं की बाहेरचं सगळं आपोआप सावरतात. एक गोष्ट मात्र खूप महत्वाची, 108 पारायण करताना चमत्कार हवा असेल, या अपेक्षेने करू नये. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून करावं. जे योग्य असेल, जे आपल्या हिताचं असेल, ते स्वामी नक्की देतात. कधी लगेच, कधी थोडा वेळ घेऊन, पण देतातच. जे आपल्या हक्काचं आहे, जे आपल्या नशिबी आहे तेच, आणि जे आपल्यासाठी चांगले आहे ते शेवटी स्वामी देतात. शेवटी एवढंच सांगावं वाटतं, 108 पारायण केल्यावर स्वामी आकाशातून उतरून काही करत नाहीत, पण ते आपलं मन, विचार आणि नशीब हळूहळू बदलून टाकतात. आणि हाच खरा मोठा चमत्कार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.